आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमच्या खात्यात येणारे पैसे थांबू शकतात, कारण आजची माहिती अशी आहे जी थेट तुमच्या संजय गांधी निराधार योजनाच्या हप्त्यावर परिणाम करू शकते. हा व्हिडिओ खास त्या सर्व लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांना वाटतं की जानेवारीचा हप्ता आपोआप खात्यात येईल. इथेच अनेकांची चूक होते. म्हणूनच सुरुवातीलाच सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी तुम्ही मिस केलीत तर नुकसान तुमचंच होऊ शकतं. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुरू ठेवा, कारण अशी महत्त्वाची माहिती रोज मिळत राहील. आता मुद्द्यावर येऊया. संजय गांधी निराधार योजनामध्ये सध्या हजारो लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न सुरू आहे: जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? काही जण म्हणतात संक्रांतीपूर्वी येणार, तर काही जण म्हणतात संक्रांतीनंतर येणार. पण खरं काय आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, आणि ही उत्तरं तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजेल की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे, दुसरं म्हणजे सर्व लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार आहे का नाही, तिसरं म्हणजे किती रक्कम खात्यात जमा होणार आहे, चौथं म्हणजे पेन्शन वाढीबाबत नेमकी स्थिती काय आहे, आणि पाचवं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कारणामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे थांबू शकतात आणि ते थांबू नयेत यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. आता संपूर्ण गोष्ट सुरुवातीपासून समजून घेऊया. जानेवारी महिन्यासाठी राज्य सरकारकडून एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अनेक दिवसांच्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. सरकारला हे समजलं की अनेक निराधार कुटुंबांसाठी ही रक्कम किती महत्त्वाची आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात फक्त एकच हप्ता न देता एकाच वेळी 2 हप्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे जे काही हप्ते आधी थांबले होते ते आणि सध्याचा हप्ता असे दोन्ही एकत्र तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हा निर्णय का घेण्यात आला यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. संक्रांतीसारखा सण जवळ आला आहे आणि अनेक कुटुंबांसाठी हा काळ खर्चाचा असतो. त्यामुळे एकाच वेळी जास्त रक्कम मिळाली तर कुटुंबाला थोडा दिलासा मिळेल असा विचार सरकारने केला आहे. संजय गांधी निराधार योजना म्हणूनच 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय समोर आला आहे. आता अनेक जण विचारत आहेत की हे पैसे नेमके कोणत्या दिवशी मिळणार. काहींना वाटत होतं की 11 तारखेला येतील, काहींना वाटत होतं 12 किंवा 13 तारखेला येतील. पण त्या दिवशी पैसे आले नाहीत, त्यामुळे संभ्रम वाढला. पण मिळालेल्या माहितीनुसार संक्रांतीच्या अगोदरच हे पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच अजून काही दिवस संयम ठेवावा लागणार आहे. याच दरम्यान अजून एक मोठी चर्चा सुरू आहे, आणि ती म्हणजे पेन्शन वाढीची. अनेक दिवसांपासून निराधार लाभार्थ्यांसाठी पेन्शन वाढवण्याची मागणी सुरू आहे. या विषयावर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काळात पेन्शन वाढीबाबत अधिकृत निर्णय येण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाला तर अनेक लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या सरकारने अधिकृत GR काढलेला नाही, म्हणजेच जी माहिती समोर येत आहे ती सूत्रांच्या आधारे आहे. त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत थोडा वेळ लागेल. पण 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता सध्या मजबूत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा: अनेक लाभार्थ्यांचे पैसे का थांबू शकतात? याचं मुख्य कारण आहे KYC आणि आधार लिंक. जर तुमची KYC पूर्ण नसेल, बँक खात्याला आधार लिंक नसेल किंवा आधार अपडेट नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत आणि तहसील स्तरावर ही प्रक्रिया सुरू होती. जर तुम्ही अजून ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तात्काळ करून घ्या. जर तुमचा आधार कार्ड खूप जुने असेल तर ते अपडेट करणं आवश्यक आहे. बँक खात्यात नावात फरक असेल तरी अडचण येऊ शकते. त्यामुळे ही सर्व तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पैसे येणार आहेत, पण योग्य कागदपत्र नसतील तर ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं होतं. कारण केवळ हप्ता कधी येईल एवढंच नाही, तर तो मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हेही समजणं तितकंच गरजेचं आहे. शेवटी एवढंच सांगतो की पुढचे काही दिवस लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. सरकारकडून कधीही अधिकृत अपडेट येऊ शकते. त्यामुळे सतत माहिती घेत राहा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा. कारण जे लोक तयार असतील त्यांच्याच खात्यात पैसे वेळेवर जमा होतील.